नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 17 फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधून एक अपहरणाची केस जी आहे ती समोर आली. पीडित तरुणी जी आहे ती आपल्या आई आणि भावासह एका सोनाराच्या दुकानामध्ये गेलेली असताना या तरुणीचं अपहरण जे आहे ते करण्यात आलं. आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड घालून या तरुणीचं अपहरण करण्यात आलं. अशी प्राथमिक माहिती समोर आली. एफ-आय-आर दाखल झाला. एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाकडून या पीडित तरुणीच्या शोधासाठी पुणे-सोलापूर महामार्ग जो आहे तो बंद ठेवण्यात आला. या महामार्गावर टायर जाळत आपला संताप जो आहे या जमावाकडनं व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 28-29 तास हा संपूर्ण जमाव जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ही संपूर्ण घटना आहे 17 फेब्रुवारीची. मात्र त्यानंतर लगोलग हे सगळ्या जमाव आक्रमक होत असताना या तरुणीचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला आणि या तरुणीनं या व्हिडिओमध्ये आपलं अपहरण झालेलं नाही. आपलं या मुलावर प्रेम आहे आणि मी स्वखुशीने त्याच्यासोबत आलेली आहे असं त्या मुलीने जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर या भिगवण प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर आज ही पीडित तरुणी या संबंधित मुलासह जी आहे ती बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली. या तरुणीनं एक प्रतिज्ञापत्र पोलिसांमध्ये सादर केलं, पोलीस ठाण्यामध्ये सादर केलं आणि हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर या दोघांनाही न्यायालयामध्ये जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिवसभरामध्ये काय काय घडलंय भिगवण प्रकरणाच्या अनुषंगानं अगदी या मुलीचं संबंधित पीडित तरुणीचं प्रतिज्ञापत्र, त्यानंतर त्यानंतर आईने केलेले आरोप, त्यानंतर या न्यायालयाच्या दालनामध्येच न्यायालयाच्या या प्रांगणामध्ये या पीडित तरुणीच्या आईला आलेली भोवळ आणि थेटपणे भारतीय जनता पार्टीच्या दौंडचे आमदार असणाऱ्या राहुल कुल यांच्यावर केले जाणारे आरोप या सगळ्यामुळे या प्रकरणामध्ये भिगवणच्या या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे याची चर्चा आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. या लाईव्ह मध्ये आपण करणार आहोत. पहिल्यांदा जसं आपण म्हटलं तसं 17 फेब्रुवारीला या तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. एफ-आय-आर दाखल झाला. 18 फेब्रुवारीला या पीडित तरुणीचा व्हिडिओ आला. व्हिडिओ आल्यानंतर आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड घालून आपलं अपहरण झालंय असं या पीडित तरुणीच्या बाबतीमधली तक्रार जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर पोलिसांची जवळपास 7 पोलीस पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली होती या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यानंतर मग या तरुणी आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली. तिचं प्रतिज्ञापत्र तिने सादर केलं आणि हे प्रतिज्ञापत्र सादर करत असताना पुन्हा एकदा तिने याच गोष्टींचा पुनरुच्चार केला की मला कोणी माझं अपहरण केलेलं नव्हतं. मी माझ्या स्वखुशीने राजखुशीने या तरुणाबरोबर जे आहे ती गेलेले होते. आमचं साधारणतः मागच्या 9-1 वर्षापासूनचं प्रेम आहे आणि या प्रेमसंबंधातून आम्ही दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहोत आणि त्यातून मी त्याच्यासोबत गेल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं. अर्थात या सगळ्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुद्धा मधल्या काळामध्ये जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मग अगदी आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील यांनी भिगवणमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा देखील काढल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र या सगळ्यानंतर सुद्धा या तरुणीनं व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा आज प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून असेल तर आपलं अपहरण झालेलं नव्हतं. आपण स्वतःहून या तरुणासोबत गेले असा खुलासा जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज या तरुणीनं प्रतिज्ञापत्र सुद्धा न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे. बारामती पोलिसांमध्ये सुद्धा ते प्रतिज्ञापत्र तिने सादर केलेलं आहे. हे प्रतिज्ञापत्र खरं तर सादर करत असताना या प्रतिज्ञापत्रामध्ये तिने दिलेल्या जबाबामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की आपण या तरुणासोबत लग्न करणार आहे असं आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता आणि माझ्या इच्छेखातर माझं लग्न जे आहे म्हणजे त्या पीडित तरुणीचं लग्न जे आहे ते नात्यातीलच एका तरुणासोबत जे आहे ते लावलं जाणार होतं आणि हे मान्य नसल्यामुळं तिचा भाऊ जो आहे तिच्या भावाच्या फोनवरून संबंधित जो आरोपी आहे प्रियकर जो आहे तिचा त्याला फोन केला असं तिनं या प्रतिज्ञापत्रामध्ये जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर या बाजारपेठेमध्ये
आपण काही वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार आहे, असं तिनं त्या प्रियकराला जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या दोघांचेही फोन कॉल्स जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी अ, म्हणजे अगदी साधा जो कॉल आहे, या साध्या कॉलवर त्यांचं बोलणं होताना पाहायला मिळत होतं. मात्र त्याचं जर कॉल ड्युरेशन आपण पाहिलं, तर ते अगदी 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद इतकं असायचं आणि बहुतांश यांचं सगळं रेकॉर्ड बोलणं जे आहे ते WhatsApp कॉलच्या माध्यमातून झालं, असं सांगण्यात येतं. कदाचित प्रायव्हसी किंवा सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं हे WhatsApp कॉल झाले असावेत अशी शक्यता आहे. कारण आपल्याला माहिती आहे WhatsApp कॉल्स जे आहेत ते काही रेकॉर्डेड केले जात नाहीत. त्यामुळं या सगळ्यामध्ये या दोघांचं WhatsApp कॉलच्या माध्यमातून बोलणं झालं असावं असं बोललं जातंय आणि त्या सगळ्यानंतर आज ज्यावेळी या सगळ्यामध्ये या तरुणीचा न प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये आपलं अपहरण झालेलं नव्हतं, असं पुन्हा एकदा त्या तरुणीने पुनरुच्चार केला. मात्र या सगळ्यामध्ये या तरुणीनं माहेरच्या मंडळींकडे साधा कटाक्ष सुद्धा मिळवणं किंवा नजरेला नजर जे आपण म्हणतो, असं काहीही या न्यायालयामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यावर संबंधित जो आरोपी आहे किंवा या सगळ्यामधला तरुण आहे, या तरुणावर कडून किंवा त्याच्या घरच्यांकडून या आपल्या मुलीवर प्रचंड दबाव आहे, असं या मुलीच्या आईने जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार राहुल कुल यांची एंट्री कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळालं. कारण पीडितेच्या आईकडून आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप जे आहेत ते करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. संबंधित जो तरुण आहे, या तरुणाच्या WhatsApp स्टेटसवर आमदार राहुल कुल यांचा फोटो असल्याचा आरोप किंवा दावा हा पीडित तरुणीच्या आईने केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळं आमदार राहुल कुल यांच्या कडे संशयाच्या भोवऱ्यातून किंवा संशयाच्या नजरेतून जे आहे ते पाहिलं जाऊ लागलं. यामधल्या दरम्यानच्या काळामध्ये पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची पत्रकार परिषद सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. सिंग गिल यांनी जवळपास 12 मिनिटं घेतलेल्या या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही खुलासे जे आहेत ते देखील केल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम हा अ, संदीप सिंग गिल यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने या सगळ्यामध्ये भिगवण पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आज आरोपी आणि तरुणी हे दोघं आलेले होते. या दोघांचेही जबाब जे आहेत ते नोंदवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आईच्या आरोपाच्या अनुषंगाने ज्यावेळी संदीप सिंग गिल यांना विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यात आलेली होती. आई आणि भाऊ यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. दोघांच्याही भूमिका वेगळ्या आहेत. तरुणीनं या अगोदरच व्हिडिओच्या माध्यमातून आपलं मत जे आहे ते मांडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. यासोबतच जे जे सांगितलं जात होतं अगदी सुरुवातीपासून, की या अ, तरुणीची आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड घालण्यात आलेली होती आणि त्यानंतर या तरुणीचं अपहरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं. याबाबत बोलताना मात्र संदीप सिंग गिल यांनी असं सांगितलं, की या दोन्हीमध्ये 2 वेगवेगळी मतं आहेत. तक्रारीमध्ये मत वेगळं आहे आणि मात्र तरुणीचं मत जे आहे, ते या सगळ्यामध्ये वेगळं असल्याचं पाहायला मिळतं. कारण तरुणीने तर असं सांगितलं होतं, की स्वखुशीने, राजेखुशीने मी त्या तरुणासोबत जी आहे ती गेलेली आहे. मात्र या सगळ्याचा आम्ही वस्तुस्थिती पाहत आहोत. या सगळ्या प्रकरणाचा सखोल अभ्यास जो आहे तो आम्ही करत असल्याचं पाहायला मिळतंय. नंतर या सगळ्यामध्ये आमदार राहुल कुल यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं. आमदार राहुल कुल आपल्या स्पष्टीकरणामध्ये असं म्हटले, की मी पहिल्या दिवसापासून या मुलीच्या सोबत आहे, या पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा पीडित कुटुंबियांना जी लागेल ती संपूर्ण मदत मी करणार आहे. मी पोलिसांना सुरुवातीला कडक कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले होते. हे करत असतानाच या पीडित तरुणीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरू आहेत. मला एक मुलगी आहे, माझ्या घरामध्ये महिला पदाधिकारी आहेत. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन आरोप करावेत, अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी दिली. 4 मिनिटं 56 सेकंदाचा आमदार राहुल कुल यांनी आपला बाईट जो आहे तो माध्यमांमध्ये दिल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. एकंदरीतच या सगळ्या भिगवण प्रकरणामध्ये वेगवेगळे ट्विस्ट जे आहेत ते येताना पाहायला मिळालेले होते. त्या अनुषंगाने आज या तरुणीनं केलेलं प्रतिज्ञापत्र त्यानंतरही
पीडितेच्या आईने केलेले आरोप, पीडितेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप, अगदी पीडितेचे भाऊ, त्यानंतर वडील, चुलते यांनी सुद्धा माध्यमांना आज प्रतिक्रिया जी आहे ती बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर दिल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. मात्र या सगळ्यानंतर सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुमोटो या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या भिगवण प्रकरणामध्ये आजचा दिवस जो आहे तो वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेगवेगळ्या घटना अगदी बारामती पोलीस ठाण्यामध्ये या तरुणीचं, या संबंधित आरोपीचं येणं, आईनी लेकीला पाहता क्षणी आईला आलेली भोवळ, त्यानंतर आमदार राहुल कुल यांच्यावर झालेले आरोप, आमदार राहुल कुल यांनी दिलेलं स्पष्टीकरण, या सगळ्यामुळं आज भिगवण प्रकरणामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडल्याचं पाहायला मिळालं. या पुढच्या काळामध्ये सुद्धा या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्या आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवू. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.